पुणे कार अपघाताचं काही जणांकडून राजकारण सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तसंच राजकारण करणाऱ्यांचा लवकरच पर्दाफाश होईल असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिलेला आहे। दरम्यान पुणे अपघात प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही असं आधीच सांगितलं असल्याचं सुद्धा फडणवीसांनी ठणकावून यावेळी सांगितलं। पुण्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण एकीकडे आहे, पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कोणावर तरी निशाणा मारण्याचा प्रयत्न करतात। त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येतो आहे। पुण्याच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, पहिल्या दिवशी सांगितलं होतं, सोडणार नाही म्हणजे नाही। आपण पुणे अपघात प्रकरणामध्ये हे एक मोठं वक्तव्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की काही जणांकडून या प्रकरणी राजकारण केलं जात आहे। दरम्यान ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या टीमनं काल ससून रुग्णालयामध्ये चौकशी केली होती। या चौकशी अहवालातच डॉक्टर विनायक काळे यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे। गांभीर्य लक्षात न घेता प्रकरणावरती नीट लक्ष न ठेवल्यामुळे विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर आता पाठवण्यात आलेलं आहे। कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती, समितीचा अहवाल आला, त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सत्व कारवाई करू। दुसरीकडे प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर ससूनचे डॉक्टर विनायक काळे यांनी भर पत्रकार परिषदेतून पळ काढलेला आहे। ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांच्यावरती कारवाईबाबत माहिती देण्यासाठी ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। मात्र पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच डॉक्टर काळे यांनी पळ काढला। नाही बाकी चला थँक्यू बाकीचे विषय घेऊन नका। संदर्भातले प्रश्न राहिले तुम्ही अर्धवट चालले सोडून तुम्ही बोलवता कशाला? तुम्ही उठून गेल्यावर कसा विचारायचं? तुम्ही एकतर बोलवता पत्रकारांना आणि उत्तर